आजचा युवक म्हणतो, माझं भविष्य अडकलंय, सिस्टीम चुकीची आहे, संधीच नाहीत. पण एक क्षण थांब. जर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुझ्यासमोर उभे असते तर त्यांनी तुला एकच प्रश्न विचारला असता, तू स्वतः बदलायला तयार आहेस का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण फक्त इतिहासाबद्दल नाही तर तुझ्या आयुष्याबद्दल बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे बाबासाहेब आंबेडकर आणि आजचा युवक. बाबासाहेब म्हणजे फक्त फोटो, फक्त पुतळे, फक्त जयंती नाही. बाबासाहेब म्हणजे विचार, आणि विचार जर समजले तर आयुष्याची दिशा बदलू शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म अशा समाजात झाला जिथे माणसाला माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. शाळेत बसायला जागा नव्हती, पाणी प्यायला अधिकार नव्हता, स्पर्शालाही अपमान जोडलेला होता. पण बाबासाहेबांनी एक गोष्ट ठाम ठरवली, मी शिकेन. परिस्थिती त्यांच्या विरुद्ध होती, समाज त्यांच्या विरुद्ध होता, पण त्यांचा आत्मविश्वास स्वतःच्या बाजूने होता. आज आपण म्हणतो माझ्याकडे सुविधा नाहीत. बाबासाहेबांकडे सुविधा नव्हत्या तरी त्यांनी इतिहास घडवला. आज शिक्षण म्हणजे काय? नोकरी, पगार, पद. पण बाबासाहेबांसाठी शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य. ते म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. याचा अर्थ फक्त डिग्री नाही, याचा अर्थ धैर्य, विचारशक्ती आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद. आजचा युवक शिकतोय पण विचार करतोय का? प्रश्न विचारतोय का की फक्त गर्दीत चाललाय? आजचा युवक कमजोर नाही, तो हुशार आहे, तो मेहनती आहे, पण तो गोंधळलेला आहे. सोशल मीडिया, तुलना, दबाव, भीती या सगळ्यात युवक स्वतःला विसरतो. बाबासाहेबांनी मात्र स्पष्ट सांगितलं होतं, आत्मसन्मान हा सगळ्यात मोठा धर्म आहे. ज्या दिवशी युवक स्वतःचा सन्मान ओळखेल त्या दिवशी कोणतीही ताकद त्याला कमजोर करू शकणार नाही. देशाचं भविष्य फक्त राजकारण्यांच्या हातात नाही, ते शिक्षकांच्या हातात आहे, ते विद्यार्थ्यांच्या हातात आहे, ते आजच्या युवकांच्या हातात आहे. बाबासाहेबांनी आपल्याला हक्क दिले, आता ते हक्क जपण्याची जबाबदारी आपली आहे. जर आजचा युवक बाबासाहेबांचे विचार समजून घेतला तर भविष्य अंधारात नाही, ते उज्ज्वल आहे. बाबासाहेब फक्त जयंतीपुरते नाहीत, ते रोजच्या आयुष्यात जगायला हवेत. जर या व्हिडिओनं तुझ्या मनात एकही विचार जागवला असेल तर तो शेअर कर, कारण विचार पसरले तरच परिवर्तन घडेल. जय भीम.